मुंबई महापालिकेतला नाले सफाई आणि रस्ते घोटाळा गाजत असतानाच आता वर्ष संपता कचरा घोटाळाही उघडकीस आलाय। कचरा वाहून नेण्याच्या कामात कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी संगनमतानं कशी आर्थिक लूट केली आहे, पाहूया हा रिपोर्ट। मुंबई महापालिकेत आणखी एक नवीन घोटाळा गाजतोय, कचरा घोटाळा। आणि हा कचरा घोटाळा आहे तो तब्बल 900 कोटी रुपयांचा। डंपिंग ग्राउंड पर्यंत कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी पालिकेने मे 2012 ते 2017 या कालावधीत 900 कोटी रुपयांची टेंडर काढली। काही विशिष्ट कंपन्यांनी व्यवस्थित व्यूहरचना आखून ही टेंडर कशी मिळवली आणि त्यांना महापालिका प्रशासनानं कशी साथ दिली, पहा। वाहने भाड्याने घेताना 8 तास आणि 80 किलोमीटर या मर्यादेनंतर प्रति किलोमीटर 12 रुपये असा दर ठरला होता। पण पहिल्या 80 किलोमीटरसाठी बीएमसीनं वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळं भाडं दिलं। उदाहरणार्थ ग्रुप 8 ला 3850 रुपये दर, तर ग्रुप 6 ला 6205 रुपये दर। यामुळे कामात 300 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप होतोय। टेंडर मिळाल्यावर पुन्हा घोटाळा सुरू झाला, तो वाहनांच्या जादा फेरा दाखवून। MH02CE 8409 या क्रमांकाची गाडी कचरा उचलून अवघ्या 7 सेकंदात डंपिंग ग्राउंडवरून कचरा उचलण्याच्या ठिकाणी पोहोचली। MH02CE 643 ही गाडी लार्ज कॉम्पॅक्टर आणि मिनी कॉम्पॅक्टर या दोन्ही प्रकारात दाखवून दोन्ही प्रकारात एकाच वेळी बिलं उकळण्यात आली। म्हणजे एकच गाडी एकच वेळ, परंतु कागदोपत्री 2 फेऱ्या दाखवून बिलही मंजूर करून घेतली गेली। हे सगळं अधिकारी आणि कंत्राटदार यांचं संगनमत आहे आणि कुठल्या लोकांची यांना पाठिंबा आहे याची चौकशी झाली पाहिजे। आमची ही मागणी राहील की या सगळ्यांवर ज्या पद्धतीने रोड घोटाळ्यामध्ये तुम्ही कारवाई करणार आहात त्याच पद्धतीने या कचरा घोटाळ्यात सुद्धा कारवाई झाली पाहिजे। त्याशिवाय बिलांवर गाड्यांचे नंबर नसतानाही अधिकाऱ्यांनी बिलं मंजूर केली। GPS आणि व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टमच्या नोंदी तपासून कंत्राटदारांना बिलं देण्याचे आदेश असतानाही अभियंत्यांनी खोटे दस्तावेज बनवून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला। फेऱ्या आणि लॉकशीट तपासले असता 15 सेकंद 40 सेकंदात फेऱ्या पूर्ण झाल्याचं दिसतं। लॉकशीटवर 27 वाहनं वापरली असतानाही 42 वाहनांची बिलं मंजूर करण्यात आली। कहर म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरणासाठी गाडी RTO मध्ये असतानाही लॉकशीटवर त्या दिवसांच्या खोट्या नोंदी दाखवून बिलं उकळण्यात आली। वाहनांची फिटनेस सर्टिफिकेट नसतानाही BMCने RTI मध्ये सर्टिफिकेट असल्याची खोटी माहिती दिली। घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या गाड्या ह्या विदाऊट फिटनेस 6 महिन्यापर्यंत रस्त्यावरती चालवल्या गेल्या आणि ही माहिती आम्ही RTO कडून मिळवल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की महापालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला खोटी माहितीच्या अधिकारात दिलेली आहे। तर ह्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्य अभियंता यांच्याकडे, घनकचरा व्यवस्थापन यांच्याकडे केलेली आहे। हा घोटाळा केवळ T वॉर्ड मधला असला तरी अशाच प्रकारे BMCची लूट सर्वच 24 वॉर्डमध्ये झाली असणार आहे। मनसे नगरसेविका सुजाता फाटक यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। मात्र कंत्राटदारांना पाठीशी घालण्याची भूमिका BMCनं घेतली आहे। हा घोटाळा समोर आला असला तरी पालिका प्रशासन मात्र याबाबत गंभीर असलेलं दिसत नाही। तर दुसरीकडं सत्ताधाऱ्यांनाही आता निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका घोटाळ्याची चौकशी नको आहे। त्यामुळं या घोटाळ्याचं पुढं नेमकं काय होणार हा खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परियारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।